नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते। चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करा। आज आपण शिरसवडी या गावात वाटाणे प्लॉटला भेट दिलेली आहे। वाटाणे प्लॉट संदर्भात आपण इंगळे सरांच्याकडून सर्व माहिती घेणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार सर, तुमचं नाव काय? सर्वांना नमस्कार। नमस्कार नमस्कार सर, तुमचं? दिनकर मुगटा इंगळे। सर, तुमचं? काय? तर यांचं नाव मी सांगते स्वतः। ह्या माझ्या सासूबाई आहेत आणि इत्तफाकली आज माझ्यासोबत त्या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत आहेत। मी व्हिडिओ स्टार्ट केल्यापासून बरेच वर्ष झाले आमचा चॅनल सुरू झाला, पण आत्या कधी माझ्यासोबत नव्हत्या। त्या व्हिडिओ बघायच्या, कधी म्हणायच्या, पण आज माझ्यासोबत आहेत माझ्या सासूबाई सुमन यशवंत सूर्यवंशी। तर माझ्यासोबत आहेत। तर सर, तुम्ही सांगा आम्हाला की वाटाणा हे तुम्ही प्रथम केलाय की ह्याच्या आधी पण तुम्ही वाटाण्याचं पीक घेतलं? प्रथमच केलाय। आता ह्याच्या पाठीमागे पण करतो आम्ही, पण आता ह्या 2 वर्ष हा प्रथमच आहे प्लॉट। 2 वर्ष पुन्हा केलेला नव्हता अनुभव। हा, मग 2 वर्षानंतर आता तुम्ही वाटाणा केलाय, पीक पण चांगलं आलेलं दिसतंय। तर काय केलंय तुम्ही नियोजन आणि ह्याच्या आधी प्लॉट मध्ये कोणतं पीक होतं? ह्याच्या अगोदर बटाटा पीक होतं। बटाट्याला मळे खत वापरली होती आणि मळे खत वापरून बटाटा काढून नंतर आता हा वाटाणा प्लॉट घेतलाय। होय का? मशागती करून त्यावेळी काय घातलं होतं का? मग नंतर बटाटा काढल्यानंतर बटाट्याला 14-35 हे खत वापरलं माती आड करा पेरणी करताना। नाही, वाटाणा करताना? हो, वाटाणा करताना बटाटा 14-35 हे खत वापरलं होतं। हा, आणि वाण कोणता घेतलाय? वाण हा बुंदेलखंड म्हणजे आरके म्हणून एक जात आहे, ती जात वापरली आम्ही। होय का? हा हा। मग लागवड कशा पद्धतीने केली? टोकन पद्धतीने का? ही पेरणी यंत्रानं 5 काकरीनं पण 4 फुटानं पेरणी केलेली ट्रॅक्टरनं। होय, मग तसं सुद्धा चालून जातंय आता। पहिल्यासारखं एवढं टोकन पद्धतीनं म्हटल्यानंतर तेवढे आपल्याला कसं रोजगारी मिळत नाही ती, त्यामुळे आजकाल शेती ट्रॅक्टरवर शेती होती। हा हा। मग किती फुटाची सरी वगैरे असं? 4 फुटाचं अंतर आहे। 4 फुटाचे अंतर आहे ती काय ट्रॅक्टरनं? छोट्या ट्रॅक्टरने पेरलेलं आहे। हा हा। मग त्याच्यानंतर तुम्ही सर काय खतं घातली वाटाण्याला? वाटाण्याला म्हणजे पेरण्यानंतर एक 14-35 सोडलं टाकलं होतं। 15-20 दिवसानं 19 फवारणी केली होती। नंतर परत कीटकनाशक बुरशीनाशक हे खत औषध वापरली ती। बुरशीनाशक आणि कीटकनाशक एवढंच? आणि बाकी तुम्ही जे आधी वापरलंय ते फक्त ती माती आड केलेली खतं ती दोनच? म्हणजे अगदी कमी प्रमाणात जर म्हटलं तर तुम्ही ह्याच्यावरती फवारणीचा खर्च कमी केलेला आहे पूर्णतः। आणि पाण्याचं नियोजन तुम्ही कसं केलं? पाण्याचं आतापर्यंत 1 महिनाभर स्प्रिंकलरच वापरलं होतं पाणी, आणि आता एक पाट आड पाणी केलंय। पाटानं पाजले। पाटानं का बरं दिलं पुन्हा आणखी? ती कसं पाणी जास्त म्हणजे कडक करून भिजत नव्हतं म्हणून। हा, म्हणून एखादं पाणी तुम्ही असं पाटानं दिले पाणी। हा हा हा। म्हणजे असं आपल्या पिकाकडे, आपल्या शेताकडे लक्ष असल्यानंतरच आपल्याला समजणार आहे की कुठे पाणी पोचते, काय होते किंवा कुठे त्रुटी राहते। तर हे नियोजन असेल तर सर सांगतात तशा पद्धतीने आपण पाण्याचं नियोजन पुन्हा एखादं असं बदलू शकतो। हा हा। नाहीतर आताचं वातावरण बघता धुकं वगैरे जास्त असतंय, त्याच्यामुळे पण पिकांना आपल्या हानी भरपूर होते। तर आपल्याला इथं वाटाण्याचा प्लॉट पण आहे आणि तिकडे हरभऱ्याचा प्लॉट सुद्धा तुम्ही केलाय। आणि ह्याच्यात आंतरपीक महत्वाचं सर, तुम्ही मका केलेली। मग आपली घरची जनावर आहे ना, त्यासाठी आंतरपीक मका ही पाहिजेच आपल्या जनावराला। म्हणजे गुरांच्यासाठी वेगळा प्लॉट तयार करता, त्यातच आंतरपीक असेल तर जनावरांचंही चालून जातं। हा हा। सर, तुम्ही खतांचं वगैरे तर कमी बजेट एकदम सांगितलं की तुम्ही 2च फवारण्या घेतलेत, कीटकनाशक बुरशीनाशक, आणि 2च खतं तुम्ही माती आड केलेली ती आहेत। तर सर तुम्ही तकरीबन किती खर्च झाला आणि किती प्लॉट आहे तुमचा? हा 20 गुंठ्याचा प्लॉट आहे, म्हणजे अर्धा एकराचा। आणि त्याला बियाणं सुद्धा 20 किलो जातं। 20 किलो बियाणं लागले बियाणं? हा, ट्रॅक्टरनं पेरल्यानंतर 20 किलो बियाणं लागले का? टोकन केलं तरी पण तसंच लागतं? टोकनला कमी बियाणं जाणार, कमी जातं। ट्रॅक्टरने जास्त जाणार बियाणं। म्हणजे एकरी आपल्या गुंठ्याला किती पडलं ते? गुंठ्याला 1 किलो सरासरी पडतं। 1 किलो पडलं तर सरासरी सर तुमचा आता प्लॉट किती, म्हणजे कधीची लागवड आहे तुमची? 13 नोव्हेंबरची लागवड आहे। म्हणजे आता तकरीबन किती दिवस झाले? 50 दिवस झाले। 50 दिवस झालेत। तर तोडायचं कधी चालू होतो? तरी पण तोडायला 50 ते
60 दिवसात, म्हणजे 60 दिवसाच्या आता तोडा चालू होतो. आता ही एक 4 दिवसात तोडा चालू होईल आता. तर 4 दिवसात तोडा चालू होणार आहे. शेंगा अजून आपल्याला एवढा भरल्या दिसत नाही. दाखवा बघ एखादं झाड असं शेंगा कशा लागलेले ते. भरपूर भरपूर दिसतोय मला, पण हे असं पानाआड लपल्यामुळे कळतच नाहीये काय की किती आहेत शेंगा ते. नाही असं शेंगा दाखवा ना सर, शेंगा दिसल्या पाहिजेत. ते कसं दिसत नाहीयेत ना, पानाआड ते लपलेले आहेत. हा खर्च किती आला सर मग एवढ्याला तुम्हाला? आता 50 दिवसापर्यंत तुम्हाला टोटली खर्च किती आला 20 गुंठासाठी? खर्च एक 10,000 रुपये खर्च आला की. 10,000 रुपये अगदी आपल्याला पहिल्या फणीपासून वगैरे मेहनत सगळं टोटली खत औषध सगळे. हा हा. तर तुम्ही आता 2 वर्षानंतर पुन्हा केलेला आहे प्लॉट. तुम्ही खुश आहात का सर तुमचा प्लॉट? हो खुश आहे आम्ही, प्लॉट बघून खुश आहे. आम्हाला प्लॉट खूप छान वाटतोय म्हणून आमचा लय खर्च पण झालेला नाही. हो तेच की एकदम लिमिटेड. मार्केट हे कराड मार्केटला पाठवायचं. कराड मार्केटला? हो. तुम्ही आधीच फिक्स करून ठेवलेलं असते कशा पद्धतीने? नाही तसं लोकलची वाहनं चालू असते. म्हणजे जशा पद्धतीने हिथनं वाहतूक आपल्याला कशी आहे त्या हिशोबाने आपल्याला त्याच मार्केटला घालवावं लागतंय. असं आपण करू शकत नाहीये की दुसऱ्या मार्केटला जास्त भाव आहे म्हणून आपण तिकडे नाही पाठवू शकत आहे. वाहन पाहिजे ना आपल्याला. तेवढं रोजच्या 4 पिशव्या निघाल्या त्या परवडत नाही आपल्याला. असं आहे ना. म्हणजे छोट्या प्रमाणात ज्या वेळेला असेल जी वाहन आपल्याला जी मार्केट मार्केटचं वाहन चालू हा तसं नियोजन करूनच चालतंय. फायद्याच आहे वाटाण्याचं पीक. खरंच फायद्याचं आहे. हो. होय का? म्हणजे असं तुम्हाला काय वाटतं की पहिल्यांदा किती तोडे होतील आणि किती अपेक्षित उत्पन्न तुम्हाला काय निघेल? शेंगा पाहिल्यानंतर हा मार्केट चालत त्याच्यावर धरावा नाही. दर एक धरून चाला ना की एक कमीत कमी सरासरी किती मार्केट चालतं वाटाण्याचं? 10 रुपये 15 रुपये आतापर्यंत मस्त मार्केट 80 पर्यंत चाललं होतं. 80 पर्यंत. आता 60-65 पर्यंत मार्केट चालू आहे आता. 60-65 सरासरी आपण 50 धरून चाललं. कधी 60 मिळेल, कधी एखाद्या थोड्याला 65 मिळेल किंवा एखाद्याला 70 मिळेल. तुम्हाला कमीत कमी जरी धरून चाललं तरी सुद्धा एक अंदाज तुमचा काय वाटतोय? 40% 50 पर्यंत हे लेवल चालणार. होय का? 40-50 कमी खर्चामध्ये चांगलं अपेक्षित उत्पन्न असं वाटाण्या पिकात नक्कीच मिळतंय. बरोबर ना सर? आणि उत्पन्न किती दिवसात भेटतं तुम्हाला? टोटली 50 दिवसांवर चालू. 50 दिवसापासून प्लॉट चालू होतोय पण संपेपर्यंत 70 दिवसाच्या संपून जातो. 70 दिवसापर्यंत संपून जातो. 70 दिवस होते. 3 ते 4 तोडे होते. होय का? 3-4 तोडे होते. 3 तोडे होतात. हा 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 हा. शेवटला झाला तर मग ती बुरशी होती पडती. म्हणजे अगदी 70 दिवसात तुम्ही 10,000 लागड लावून तुम्ही पुन्हा 50च एक बजेट आहे. एक कमीत कमी एक अंदाजे बजेट पकडलेला आहे आपण काय तिथं मार्केट किंवा भाव ते बघितलेला नाही किंवा ज्या वेळेला ती तोडे जातील त्यावेळेला काय भाव मिळणार आहे मार्केटचा ती त्यावेळेलाच ठरेल. पण फक्त एक अंदाज आपण सांगितलेला आहे. असं नको की आधीच कसं ठरवलं तुम्ही की ह्याचं एवढं आलं की त्याचं तेवढं आलं, असं होत नाहीये. कोणी अपेक्षित असं सांगू शकत नाही. अपेक्षित आहे की एवढं होऊ शकतंय. तर सर तुम्ही खूप छान माहिती दिली आणि खरंच तुम्ही 2 वर्षानंतर पुन्हा केल्यानंतर तुम्ही छान प्रतीचा प्लॉट आणलेला आहे. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.